तर नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या साईल नॅचरल ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे शेळी पालन फायदेशीर का आहे, त्यापेक्षा मी शेळी पालनाकडे का वळलो हे मी तुमच्यावर आज शेअर करणार आहे. अगदी 5 ते 10 शेळ्यापासून आपण हा व्यवसाय चालू करू शकतो. 5 शेळ्या प्लस एक बकरा, 10 शेळ्या प्लस एक बकरा, याप्रमाणे आपण हा व्यवसाय चालू करू शकतो. शेळीचा वर्षभरात म्हणजे 14 महिन्यात शेळी 2दा पिल्ले देते. कधी 1 पिल्लू देईल, कधी 2 पिल्लू देईल. म्हणजे शेळीचा पिल्ले देण्याचा 2 महिने त्याचा भाकड काळ असतो, कारण पिल्ले दिल्याच्या नंतर ती 2 महिन्याने पुन्हा गाभण राहते. तर मग 14 महिन्यात आपल्याला 2 पिल्ले भेटतात एका शेळीचा. या व्यवसायासाठी जास्त भांडवलाची गरज नाही, कारण हा कसा निसर्गावर अवलंबून आहे. शेळ्या आपण चारायला घेऊन येतो, ते निसर्गातीलच पालापाचोळा खाऊन किंवा गवत वगैरे खाऊन ते आपला पूर्ण म्हणजे पोट भरून घेतात. तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वगैरे जरा प्रॉब्लेम होतो हिरव्या चाराचा, कारण का की पूर्ण सगळं म्हणजे ज्या फेब्रुवारीपासून चालू होतं की सगळं गवत वगैरे सुकतं ना, तर मग त्याचं जरा नियोजन करावं लागतं आपल्याला. चारा लावावा लागतो. तर मी मेथी घास, दशरथ घास, नेपियर, मका, आफ्रिकन मका मी हे सगळं लावलेलं आहे. त्यामुळे कसं माझा आता झाला, आता 1.5 महिना झाला मी ते लावलं. म्हणजे आता पुढील आणि 15-20 दिवसांनी मला तो कापणीला येईल. म्हणजे तो एक माझा प्रश्न सुटेल की उन्हाळ्यामध्ये शेळ्यांना हिरवा चाराची उपलब्धता होऊन जाईल. तसं बघायला गेलं तर या व्यवसायामध्ये स्पर्धा नाही आहे, पण आपल्याला या व्यवसायाची थोडी बेसिक माहिती असणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ शेडचं व्यवस्थापन, चारा पाणी व्यवस्थापन, शेळ्यांना होणारे आजार, त्यापेक्षा त्यांना आजार होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यावी, काय करावं काय नाही करावं, या सगळ्या गोष्टींची माहिती असणे खूप आवश्यक आहे. या व्यवसायात वेळ, नियोजन आणि संयम या 3 गोष्टींचा चांगला मेळ बसवावा लागतो. कारण वेळ का महत्त्वाचा आहे की आपल्याला कधीही, आता कुठली शेळी आजारी असेल किंवा काय असेल तर आपल्याला कधीही अवेलेबिलिटी दाखवावी लागते, कधीही आपल्याला तिथं असणं खूप गरजेचं असतं. संयम म्हणजे काय की हा नेहमी किंवा दररोज असा दूध व्यवसाय नाही आहे की ती दिवसाला तुला आपल्याला कसं उत्पन्न भेटेल. म्हणजे कसं ठराविक सीझनच्या वेळी आपल्याला भेटणारा उत्पन्न आहे. त्यामुळे आपल्याला तोपर्यंत शेळ्यांची काळजी किंवा सगळ्या गोष्टी आपल्याला बघाव्या लागतात. आणि आणि नियोजन म्हणजे काय, तर शेळ्यांना देण्यात आलेला चारा किंवा आपण खुराक वगैरे देतो तो वेळच्या वेळी दिला पाहिजे. किंवा त्यांचा कुठला औषधं असतील, आजारी असतील तर त्यांना औषधं किंवा दंत औषध दर 3 महिन्याने आपण त्यांना दंत औषध देतो, ते पण आपल्याला देणं गरजेचं आहे. त्यामुळे काय होतं, जर समजा मागे पुढे झालं किंवा दिलं नाही आपण, तर शेळ्यांमध्ये होणारी ती वाढ असते ना, ती कमी होते. कारण कसं, पोटात जर दंत असतील शेळीच्या किंवा पिल्लांच्या, तर तेच दंत खाऊन अन्न खाणार ते सगळं तेच दंत खाऊन टाकतात. त्यामुळे आपल्याला दर 3 महिन्यांनी शेळ्यांना दंताचं औषध पाजणं गरजेचं आहे. 4-5 महिन्यापूर्वी मी मुंबईवरनं गावाला आलो. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर मी इकडे आलो आणि हा व्यवसाय चालू केला. या अगोदरच मी 5 शेळ्या घेतल्या होत्या. त्यानंतर मग देवाणघेवाण करत मग आत्ता माझ्याकडे 20 संख्या झाली आहे. वाव, हे बघा काय अचानक समोर आलं निसर्ग सौंदर्य. आपला राष्ट्रीय पक्षी मोर. आणि मला त्याची सापडली आहेत ही पिस. किती छान. माझ्या माहितीप्रमाणे आज भारतामध्ये मटणाला जेवढी मागणी आहे तेवढा पुरवठा होत नाही आहे. तर या व्यवसायात कसं आहे की आपल्याला एकदा जाहिरात झाली ना, की एकदा लोकांना समजलं की लोक स्वतःहून येऊन आपल्याकडनं बकरे घेऊन जातात. आणि तो मी अनुभव घेतला आहे. आत्ता ह्या 4-5 महिन्यामध्ये तो मी अनुभव घेतलेला आहे. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा लवकरच भेटू. धन्यवाद.